शिक्षणाचे तुम्ही लाविले रोपटे, स्त्री शिक्षणाचे तुम्ही लाविले रोपटे, त्याचेच आज वृंदावन झाले. फळा फुलांनी आज ते बहरले, फळा फुलांनी आज ते बहरले, त्या फळा फुलांतून आज आवाज येतो महात्मा फुले, महात्मा फुले, महात्मा फुले. नमस्कार, माझे नाव कादंबरी बापुले कावळे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव, इयत्ता 5वी. मी आज तुम्हाला एका थोर राष्ट्रपुरुषाची गोष्ट सांगणार आहे. ज्योतिराव फुले ते महात्मा ज्योतिराव फुले हा प्रवास मी थोडक्यात मांडणार आहे. जय खेळे मासा, गुरु कोण त्याचा, असा खडा सवाल करणारे तत्ववेत्ते, सार्वजनिक सत्य धर्म, शेतकऱ्यांचा आसूड यांसारख्या साहित्यातून वस्तुस्थिती मांडणारे सिद्धस्त लेखक, केशवपण, बालहत्या, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढीचा प्रखर विरोध करणारे कृतिशील विचारवंत, शिवरायांची समाधी शोधून तिचा जीर्णोद्धार करणारे खरेखुरे शिवभक्त, अशा या थोर पुरुषाला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. समाजात आजूबाजूला चाललेल्या समाज घटकांचा उच्छेद, अन्याय, अत्याचार सर्वांना दिसत होता. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ही सांगणारी आपली संस्कृती लोप पावली होती. शक्ति का रूप है नारी, शक्ति का रूप है नारी, बड़ेपन है असुर पर थी भारी, पराज क्यों है हिम्मत हारी. ज्योतिरावांनी या स्त्री शक्तीला जागृत केले. भिडेवाड्यात 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा काढली. नायगावच्या मातेने दिलेले अनमोल रत्न म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य मोठ्या वृक्षाप्रमाणे वाढवले. स्त्रीला समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवून दिली. स्त्री शिकली की हजारो पिढ्या नरकात जातात ही समाजाची धारणा बदलून शिकलेली आई घर पुढे नाही, शिकलेली आई घर पुढे नाही ही धारणा आणणारे आपले ज्योतिराव फुले होय. हे विश्वाचे माझे घर अशी शिकवण देणारी आपली संस्कृती. मग आपल्याच घरातील माणसे अस्पृश्य कशी काय असू शकतील? त्यांची सावली, त्यांची पावले, हवा, पाणी आणि माणसांना कशी काय पाठवतील? होय, माणसाची सावली अंगावर पडली तर पाठ व्हायचा, त्यांच्या पावलांवर पाऊल पडू नये म्हणून मागे झाडू बांधला जायचा. इतकी क्रूरता, अहो इतकी क्रूरता वैराच्या वाट्याला न येऊ. अस्पृश्यतेच्या या धारणेला ज्योतिरावांनी पहिल्यांदा डगा दिला. तो आपल्या वाडीत राहून अस्पृश्यांसाठी खुला करून समाज घटकांच्या भुवया उंचावल्या, बाहूत ठरले. हा ज्योतिराव आपला धर्म पाठवतोय, परंतु ज्योतिरावही तालमीत कसलेले होते. यांनी समाजाला मानवता हा धर्म समजून सांगितले. अस्पृश्य लोकांना आपलेसे केले, त्यांना समाजात स्थान मिळवून दिले, त्यांच्यासाठी शाळा सुरू केली. मुलं म्हणजे देवाघरची फुलं, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. ज्यांच्या अंगणात मुलांची पावले नाचत असतात त्यांच्या अंगणात संपूर्ण सृष्टीत आनंद उधळत असते. परंतु अनवरस बालकांना जन्मताच नखी देण्याची प्रथा होती. त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना मारले जायचे, त्यांची हत्या केली जायची. अशा बालहत्येच्या विरोधात ज्योतिरावांनी लढा उभा केला व बंदी आणली. 1863 साली पहिल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ज्योतिरावांनी आपल्या राहत्या घरीच केली. या गृहातील काशीबाई नाटे यांनी एका मुलास जन्म दिला. या मुलास दत्तक घेऊन ज्योतिरावांनी आपला वंशाचा दिवा पुढे केला. उभ्या जगाचा पोशिंदा त्याला नाही रे आधार, उभ्या जगाचा पोशिंदा त्याला नाही रे आधार. जग जेवते तुपाशी त्याचा उपाशी संसार, त्याचा उपाशी संसार. व्याजा मुद्द्याला असा उभा त्याच्या दारात सावकार, व्याजा मुद्द्याला असा उभा त्याच्या दारात सावकार. कायद्याचा सूट घेऊन शोषण करती सावकार, शोषण करती सावकार. त्याला नाही रे आवाज, त्याला नाही रे हुंकार, त्याला नाही रे आवाज, त्याला नाही रे हुंकार. त्याचा एकच रस्ता, त्याचा दोर झाडावर, त्याचा दोर झाडावर. अशी शेतकऱ्यांची अवस्था होती. सरकार व सावकार दोघेही शेतकऱ्यांचे शोषण करीत होते. या विरुद्ध ज्योतिरावांनी खतफोडीचे बंड उभारले. 1888 साली राणी व्हिक्टोरियाच्या मुलाच्या कार्यक्रमात शेतकऱ्याला पारंपरिक वेशात उपस्थित राहून शेतकऱ्यांची गाराणी मांडली. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. 11 मे 1888 हाच तो दिवस. या दिवशी मुंबईत कोळीवाडा येथे रा. बहादूर विठ्ठलराव मटेकर यांच्या हस्ते ज्योतिरावांना सन्मानित करण्यात आले व त्यांना महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली. ज्योतिराव फुले आता महात्मा ज्योतिराव फुले झाले. मित्र हो, ज्योतिरावांची लढाई विचारांची लढाई होती. त्यांनी विशिष्ट व्यक्ती, धर्म, समाजाचा कधीच द्वेष केला नाही. आज ज्यांचे पायक मिळवणारे जाती द्वेष, धर्मद्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत, महात्मा फुले थोर राष्ट्रपुरुष होतेच. यांनी समाज जोडला. यांची वेळ आणखी कशी घट्ट होईल यासाठी प्रयत्न केला. आपण सर्वांनी हाच प्रयत्न करणे हीच त्यांना खरी खुली श्रद्धांजली ठरेल. शेवटी या थोर राष्ट्रपुरुषाला वंदन करून मला एवढेच म्हणावेसे वाटते. देखिनी ते हात जन निर्मितीचे डोहाळे, देखिनी ते हात जन निर्मितीचे डोहाळे. मंगलाने गंधलेले सुंदरसे सोहळे, मंगलाने गंधलेले सुंदरसे सोहळे. देखिनी ती पावलीची ध्यास पद्ये चालती, देखिनी ती पावलीची ध्यास पद्ये चालती. वाळवंटातूनही स्वस्ती पद्मे देखील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.